स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत। महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी सध्या संवाद साधतोय। कट्ट्याला पुन्हा सुरुवात करूया। मराठी मतदाराचा टक्का मुंबईमध्ये आणि MMR मध्ये कोणी म्हणतं 42%, कोणी म्हणतं 27%, एक्झॅक्ट माहीत नाही, पण त्याच्यामध्ये उत्तर भारतीय मी तुम्हाला आता सांगतो, आमचे जे काही आता प्रयत्न आहेत हे 100% हे मुंबईची सत्ता आणण्याकडेच आहेत। उत्तर भारतीयांची संख्या मराठी टक्का किती उरलाय असं तुमचं? मला असं वाटतं आम्ही जो आता मध्ये जो काही सर्वे झाला त्या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी 40 का 41% आहेत, पण जनरली बोलताना 27% खोटं आहे ते। नाही, पण उत्तर भारतीयांना मग कसं काय? उत्तर भारतीय वन साईड जाणार युतीकडे, तर मला एक गोष्ट सांगतो, साधारणपणे मुंबईमधला गुजराती मारवाडी टक्का 13% आहे। UP बिहार आणि हा सगळा जर पट्टा पकडला तर तो साधारणपणे 15% आहे। हे जे तुमच्यासमोर येऊन वाटेल ते जे आकडे सांगतायत ना, हे मराठी माणसाला डिमोरलाइज करण्यासाठी करतायत। त्यातही डिवाइड बाय 3-4 आहेत, म्हणजे शिंदे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस। मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये मराठी माणसाला निश्चित समजलेलं आहे की कोणाच्या बाजूने उभं राहायचंय। ते उभे राहतील आमच्या बाजूने अशी आम्हाला खात्री आहे। बरं, आता हे संपवताना शेवटचा शब्द म्हणून किंवा शेवटचा विचार म्हणून की आता तुम्ही प्रचार तर 29 ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष करणार नाही, तुमच्या मते आता ती तशी वेळ पण उरलेली नाहीये आणि आता तशी गरज पण उरलेली नाहीये, या अनुषंगानं काही आणखी शेवटचं काही सांगायचंय मतदारांसाठी? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय, फक्त तुम्ही जागे राहा आणि काय प्रकारचं काय म्हणतो त्याला एक षडयंत्र रचलं जाते त्याच्या विरोधात मला असं वाटतं की तुम्ही जोरदार मतदानाला उतरा, आम्हाला यशस्वी करा, एवढंच फक्त मी सांगेन। आणि समोरच्यांनी आखलेले जे काही मनसुबे आहेत ते उद्ध्वस्त करा। जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये खूप छान डायलॉग आहे की दिलों में अपनी बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम। सध्याची ढासळलेली व्यवस्था आणि मराठी माणसाची बिघडलेली अवस्था याची बेचैनी मनात घेऊन जे जिंदादिल राजकारण तुम्ही करताय, त्यामुळे तुम्ही या सगळ्या राजकीय कोलाहलात वेगळे ठरता आणि महाराष्ट्र म्हणून तुमच्यावर भरभरून प्रेम करतो। फेसबुकवर अनेक लेख आहेत, त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं होतं की राज ठाकरे हा माणूस जिंकला पाहिजे, त्यामुळे किमान महाराष्ट्राचं रोजचं हरणं तरी थांबू शकतं। तुमचं तसं नेतृत्व बघायला खूप आवडेल। आजपर्यंत तुमचं नेतृत्व, वक्तृत्व महाराष्ट्राने पाहिलंय, पुन्हा एकदा तुमचं कर्तृत्व पाहण्याची संधी उभ्या महाराष्ट्राला मिळू दे, या शुभेच्छा। आज कट्ट्यावर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभार। धन्यवाद। आणि यासोबतच माझ्या कट्ट्यावर आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP।